व्यासपीठावरती एकाचं नाव घेत नाहीये मी, सर्व माझ्यासाठी आमचे पाहुणे आहेत. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. चला वरती येऊन आपण बसू शकता. वारे संघ या ठिकाणी आणि गुणगेवरून जे मान्यवर या ठिकाणी आहेत, विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. या गफूरच्या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. लहान मुलं सर्व आपण पाठीमागे जा. छोटी मुलं जेवढी आहेत त्यांनी आपण त्या बेंचवरती बसू नका, सोप्यावरती बसू नका, थोडं पाठीमागे बसा. आणि जे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत, मी विनंती करतो आहे वाऱ्यावरून जे आमचे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाले, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. चला ऑफिशियल्स आपण मैदानात रवाना व्हायचे. चला 7 चला आपण आतमध्ये. चला सर आपण लगेच मॅचला सुरुवात करा. चला मॅचला सुरुवात करा मित्रांनो. अरे मॅच तर चालू होऊन दे दादा, मॅच तर चालू होत नाही त्यांना. फक्त कोणता ऑइल पेंट लावू, एशियन पेंट लावू? बघा पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण व्हायला पाहिजेत, अन्यथा चौथ्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये सॉरी 30 सर्कल मध्ये एक प्लेअर तुम्हाला ठेवावा लागेल. बघा आपण जर आपण सुरुवात केलं नाही तर इथे षटकं कमी झाली, 3 षटकांची मॅच होईल. बघा आयोजकांकडून सूचना येते 3 षटकांची मॅच या ठिकाणी खेळवली जाईल. नंतर जरूर आपण पाहतो मॅचला सुरुवात होण्यापूर्वी गुणगे संघ
अतुल आणि वारे संघ विनंती असेल बघा, जर तुम्ही दोन्ही संघ खेळत नसाल, अरे प्रयाग 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 या संघामध्ये ताना नाहीये. जे पॅव्हलियन कक्षाच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो, आपण खेळाडूंना त्या ठिकाणी मोकळी जागा सोडायची आहे आणि उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो, या आपण व्यासपीठावरती मयूर दादा आणि त्यांचे मित्रपरिवार, आपण वाऱ्यावरून अनेक मित्रपरिवार या ठिकाणी आहेत. आमच्या गंगानगर नेरळवरून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे आहे. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. प्रयाग आणि त्याच्यासोबत निकेत सलामीला. पहिला चेंडू क्लास केला, चेंडूला लॉंग ऑफ मध्ये निमेश मोहिते त्या ठिकाणी तैनात. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड ओपन झालाय तो वारे संघाचा. काल डावखुरा हाताचा फलंदाज संदेश ठाकरेला पाहिलं गेलं. अफलातून फटकेबाजी, जी कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये नव्याने उभा राहिलेला संघ काल क्वालिफाय झाला. अफलातून खेळ, कारण एक खेळाडू त्या संघाचा डावखुरा हाताचा फलंदाज संदेश ठाकरे, त्याची ती कामगिरी खूप अफलातून ठरली. वाईट चेंडू, सिंगल व्हाईट लाईन आहे मित्रांनो, आणि इथे एक्स्ट्रा धाव. गणेश मोरे आपण पाहतो जेव्हाही गुणगे संघ खेळत असतोय तर बाबू षटक पहिलं असतंय, पण आज वरिष्ठ खेळाडूंना गैरहजेरी. पुढचा चेंडू बिरकवला, चेंडूला टिपकावर पॉईंट मध्ये चेंडू शतरक्षक चेंडूचा पाठलाग करणार. त्या दरम्यान चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी थोडंसं फॉर्मलिंग पाहिलं गेलं. त्या दरम्यान तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 3 धावेने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 5 धावा, चांगली सुरुवात आहे वारे संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आज वरई संघ पुन्हा एकदा भिडेल तो नेवाली संघाच्या विरोधात. सुपर 6 मधली मॅच आपण या ठिकाणी केलं नव्हतं, म्हणजे टॉप 3 साठी एक संघ जरूर आज निवडला जाईल. थोडस गोलंदाजी करत असताना थोडस आपण पाहतो त्रास जाणवला जातो. गणेश जो रिधम या ठिकाणी चुकला गेलाय. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय.
आणि सुरेख फटका, चेंडू जातो सीमारेखा पार, 6 धावेसाठी आलाय हा खणखणीत षटकार. ठोक डीजे. तर रायगड लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही मॅच कव्हरेज केली जाते. जरूर आपण यूट्यूबला जा, रायगड लाईव्ह इव्हेंट चॅनेल सर्च करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवरती जा, बेल बटन पुश करा. त्या स्पर्धेची तुम्हाला पुन्हा एकदा डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्ह इव्हेंट जरूर भेटेल. मित्रांनो, एक न्यूज चॅनल तुम्हाला भेटीस पुन्हा एकदा पाहतोय. आज डीजे मास्टरला विनंती असेल, जेव्हाही माईक चालू असेल कृपया करून कोणत्या प्रकारचं संगीत वाजलं नाही याची दक्षता घ्यायची आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या आकड्यावरती या षटकात पहिला चेंडू सिंगल तो वाईट डॉट 3-2-6 डॉट अशा प्रकारे पाहिल्या गेल्या धावसंख्या कुठल्या गेल्या 13. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतो, सुरेख सुरुवात. दुसरा षटक गोलंदाजी मार्कवरती निमेशला आम्ही पाहतोय. आज खास करून जो गुणगे संघाचा तोफखाना जो म्हटला जातो आहे तो आदर्श मोहिते पण आज संघात नाही आहे. म्हणजे अनेक खेळाडू ते गैरहजर आहेत आणि त्यामुळे निमेशकडे पुन्हा एकदा जिम्मेदारी गोलंदाजीची. निमेश इंजर्ड आहे, आपण पाहतोय क्रिकेटपासून दूर आहे, पण आज संघासाठी पुन्हा एकदा तयार झाले. का मी पाहिलं गेलंय आता कित्येक दिवस अतुल, गणेश, त्यानंतर आपण पाहतोय बाबू, आदर्श हे गोलंदाजी करत असतात, पण आज निमेशवरती ती जिम्मेदारी देण्यात आली. फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू जातो सीमारेखा पार, 7 धावेसाठी आलाय हा खणखणीत षटकार. थँक्यू मास्टर. आपण पाहतोय कर्जा टेनिस क्रीडमध्ये एक नामवंत गोलंदाज म्हणून व्हेरिएशन गोलंदाज म्हणून निमेश मोहितेकडे पाहिलं जात होतं आणि तो निमेश आज आपण पाहतो थोडा बॅट पॅचमध्ये आहे, खांद्यामध्ये दुखापत आहे आणि बरेच दिवस क्रिकेटपासून दूर आहे. पण आज संघातील बहुतांश गोलंदाज या ठिकाणी गैरहजर आहेत, त्यामुळे स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली गोलंदाजची आणि इथं तयार झालाय. प्रयाग आपण पाहिलं गेलं वरीच्या मैदानावरती अर्धशतकी ती धुवाधार खेळली. इथे सुरेख चेंडू, बॅटची कडा, फलंदाज बाद. फुलेन चेंडू समोर क्षेत्ररक्षक, चेंडू अडवला गेला जरूर होता. प्लीज आपण पाहतोय बघा थोडं क्षेत्ररक्षक पाठीमागे जी पब्लिक आहे थोडंसं साईडला व्हा, आपण कोणाला त्रास होणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचंय. कारण पाठीमागे कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्याला कव्हर करून द्या. एक चांगली सुरुवात आपण पुन्हा एकदा पाहतोय. प्रयाग एक अफलातून खेळाडू आहे आणि तो बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जो मैदानामध्ये गेला आहे तो प्रवीण. चांगली सुरुवात. 23 धावा स्कोर कार्ड वरती. निमेशचा पुढचा चेंडू
धीरज आज धीरजला संधी भेटली संघामध्ये. एक मेहनती खेळाडू आहे. मेहनती आपण पाहतो जेव्हाही गुणगेजमध्ये अनेक स्पर्धा असतात त्याची मेहनत खूप असते. आज त्यालाही संधी भेटली. पण प्रवीण आपलं खातं खोलत असताना चौकार आणि सिंगलने निकेत आपण पाहायला गेलं 4 चेंडू 9 धावेवरती तो चांगला खेळाडू आहे. डावखुऱ्याचा फलंदाज आणि या मैदानावरती डावखुऱ्याचा फलंदाज म्हटलं गेलं नेहमीच फायदेशीर ठरतोय. शेवटचा चेंडू कालव्या टप्प्याचा चेंडू पाहिला गेला. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव्या दरम्यान घेतली जाईल. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 25. बघा पहिल्या सामन्यामध्ये असंच आपण पाहिलं होतं 12:30च्या अतुल नवले गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. 2 षटकात 25 धावा. एक धाव या दरम्यान पाहतो आपण. इथे फुल लेंथचा चेंडू. फुलटा चेंडूचा भरपूर समाचार. प्रवीणच्या बॅटमधून येतोय अफलातून षटकार. 7 धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावरती. ठोक डीजे. थँक्यू डी मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. या दरम्यान पाहतो चेंडू सीमारेषे पलीकडे निघून जातो. 1 बाउंस चौकार 4 धावा. अफलातून सुरुवात आज आपण या ठिकाणी पाहतो. वारे संघ चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून. यानंतर सेकंड राऊंडची मॅच या ठिकाणी खेळवली जाईल. गावदेवी भडवल आणि यामधील विजेता संघ यामध्ये ती मॅच असेल. स्कोर कार्ड 36 या आकड्यावरती. 7 सिद्दीकी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. स्क्वेअरले पंचाच्या भूमिकेत तर मेन पंचाच्या भूमिकेत पाहू शकता फिरोज सरांना. अतुल पहिल्या 3 चेंडूवरती 11 धावा खर्च केल्यात. वारे संघ एक चांगला संघ आपण पाहतोय. इथे स्टेप आउट केलंय. गॅपमधून चेंडू करता प्रयत्न. निमेश त्या ठिकाणी तैनात. 1 धाव्या दरम्यान घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अजूनही या तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. तर रायगड लाईव्ह इव्हेंट वरती जा. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती जा. बेल बटन दाबा. नोटिफिकेशन येईल तुम्हाला लगेच. आणि प्रत्येक ग्रुपला मी ती लिंक पाठवले. इथे ए सुरेख स्लोअर होता.
फलंदाज त्रिफळाची होतो आहे. ब्रेक थ्रू या ठिकाणी पुन्हा एकदा मिळून देतो आहे. तो अतुल माघारी परतणार तो प्रवीण निकेत. निकेतच्या स्वरूपात झटका दुसरा. रोहन आज रोहन हा गोलंदाजी मार्क वरती बघा नव्याने सुरुवात करतो रोहन गोलंदाजीला. पहिला चेंडू स्क्वेअर कट आपण पाहतोय डीप कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल एक धाव पूर्ण खूप दूरवरचा पल्ला या ठिकाणी गाठवत होता चेंडूला. 2 धावा या दरम्यान घेतल्या जातील. 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 39 या आकड्यावरती. 2 धावेने 39 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा. चांगला चेंडू. आज रोहन हा गोलंदाजी मार्क वरती. आम्ही GPL ला पण पाहत नाही त्याला कधी गोलंदाजी करताना, पण आज संधी भेटले प्रॅक्टिस करत असताना आज संधी भेटले गोलंदाजीची. पण इथे फलंदाज प्रवीण आहे. प्रवीण लगातार निर्धाव चेंडू या ठिकाणी खेळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा होत्या. त्यानंतर पाहिले गेले हे 2 चेंडू डॉट टाकतात. स्लॉग वर शेवटचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. चौथा चेंडू रोहन तयार पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. इथे येस क्रिकेट चांगला कव्हर पॉईंट मधून चेंडू ट्रॅव्हल होतो. थर्ड मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जातोय. शॉर्ट चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू सीमारेखा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 43 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय शिल्लक आहे चेंडू 2. तो परत संधी देऊया डीजेला. थँक्यू मास्टर. पाचवा चेंडू जे शरीरवेधक चेंडू आपण पाहायला गेला. कमबॅक पाहायला गेलं. रोहनचं कौतुक करावं थोडं कमी असेल कारण आपल्या 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केला. 3 चेंडू डॉट टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. एक चौकार एक दुहेरी जरूर पाहायला गेला. 43 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू असेल. प्रवीण आतापर्यंत 22 वैयक्तिक धावसंख्यावरती खेळतोय. अफलातून कमबॅक पाहायला गेलं. इथे स्टेप आउट करून गेला. पुन्हा एकदा डॉट चेंडू. कौतुक करावं लागेल रोहनचं कारण कधी गोलंदाजी करत नसतो, पण आज संधी भेटली इतर खेळाडू नसल्याने या गोलंदाजाला. आणि 6 चेंडूमध्ये 6 धावा त्याने फक्त खर्च केल्या. त्यामध्ये एक चौकार एक दुहेरी होती. म्हणजे इतर 4 चेंडू निर्धाव फेकले गेले. 44 धावांची गरज आहे. अर्थात 2 धावा पॅनल्टीच्या म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 धावा बनवाव्या लागतील इथे विजयासाठी. गुणगे संघाला 24 चेंडू आणि 46 धावांची गरज.
पॅव्हलियनमध्ये गुडघे सगळ्याला बसण्याची जागा व्यवस्था द्या तिथे. आणि जरूर आपण पाहतोय वारी संघ आपण क्षेत्ररक्षण शोधून घ्या. यामधील विजेता संघ भिडणार औद्योगिक भडवल संघाच्या विरोधात, ज्यांनी पहिली मॅच या ठिकाणी प्राप्त केली होती. ह्या धावा कशा प्रकारे होतील हे जरूर पाहूया आपण. ऐकूया प्रियश याचा आवाज. वरई संघ या ठिकाणी वेळेवरती उपस्थित झालाय. जरूर त्यांचंही मनापासून गोड गोड कौतुक, कारण नेवली संघही थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होईल. ही मॅच सेकंड राऊंडच्या मॅच नंतर ती खेळवली जाईल आणि त्यानंतर आपण आज ई ग्रुपला सुरुवात करणार आहोत. चला वारे संघ आपण थोडी क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजून घ्यायचं. थोडंसं त्यांचे ऑफिशियल व्यवस्थापक काहीसा मार्गदर्शन करत असताना संघाला गरज आहे. मार्गदर्शन करत असताना सिनियर प्लेयर आहे सर्व, आणि त्यांच्याकडून थोडंसं मार्गदर्शन आपण पाहतो आहे. वारे संघ एक चांगला संघ आहे. वारे प्रयाग आम्ही पाहिलं गेलंय. अ, 46 धावांचा लक्षाचा पाठला कशा प्रकारे होईल ऐकूया आपण प्रियजी बाबरे यांच्या आवाजात. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित राष्ट्रवादी चषक भावी आमदार सुधाभाऊ गारे यांच्या नावानं भरवण्यात आलेली स्पर्धा. जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. थँक्यू सो मच संदीपजी गायकवाड सर, सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन ते करत आलेले आहेत. मनपूर्वक आपलं देखील आभार. विजयासाठी आता 46 धावसंख्येची गरज आहे. 2 धावसंख्या पेनल्टीच्या आणि त्यानंतर टार्गेट इन्क्रीज होत असताना 46 ठेवण्यात आलेलं आहे. सरळ उडवला, पहिल्याच बॉलवरती फुल टॉस सापडला. डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये भव्य स्वागत, षटकार. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. सुरुवात जबरदस्त केलेली. टार्गेट 46 ठेवण्यात आलेलं आणि त्यामध्ये ही विध्वंसक सुरुवात आपण पाहतात गुंडगे टीमच्या वतीनं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण अतुल आणि मयूर यांना पाहतात. पहिल्याच बॉलवरती आक्रमण प्रयाग मसे यांच्या विरोधामध्ये केलेलं आक्रमण. पहिल्या बॉलवरती सिक्सर आलाय. चला आयोजन कमिटी बॉलची व्यवस्था करा प्लीज.
आयोजन कमिटी बॉलची व्यवस्था करा प्लीज. पहिल्या चेंडूवरती सुरुवात जबरदस्त अतुलच्या वतीनं पहिल्याच बॉलवरती हा षटकार. आणखीन एक चेंडू द्या. जावेद भाई बॉल. जावेद भाई बॉलची व्यवस्था करा. थँक्यू सो मच. त्याचबरोबर शिवव्याख्याते अक्षय त्रिकंडे यांचं देखील आगमन झालेलं. अक्षय भाऊ आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. यावं आपण व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. जमीर तांबोली यांच्या वतीनं षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार इथून आला. 6 सुरुवात केलेली आहे. विध्वंसक सुरुवात अतुल यांच्या वतीनं. चला अधिकचा टाइम आपण घेऊ नका. पहिल्या षटकामध्ये प्रयाग यांना पाहतात. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा बॉलर बॅट्समन तयार. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डमध्ये थांबलाय चेंडू. फक्त सिंगल या बॉलवर मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1च्या मदतीने 7 या धावसंख्येवरती. टोटल आतापर्यंत 7 या धावसंख्येवरती गुणगे बनाम वारे या दोन टीम मध्ये तुम्ही सामना पाहतायत. आतापर्यंत 7 धावा. टोटल 46 टार्गेट. जास्तीचा टाइम आपण खर्च करू नका हीच विनंती. कारण 3 ओव्हर तुम्ही जर 15 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण केले नाही तर अंतिम ओव्हरमध्ये जे 5 खेळाडू तुमच्या बाउंड्रीवरती त्यामधील एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला इनफिल्डमध्ये आणावा लागेल. दोन धावसंख्येची पॅनल्टी बसल्याच्या नंतर टार्गेट थोडंसं मोठं झालं 46. आणि त्या 46 धावा जर 24 मध्ये तुम्हाला चेस करायचे तुम्हाला एक चांगल्या सुरुवातीची अपेक्षा. आणि तीच अपेक्षा इथे आपल्या प्रेक्षकांची पूर्ण करत असताना अतुल 2 बॉलमध्ये 7 धावा. प्रयाग तयार. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका. आउटफील्ड फास्ट आहे. खेळाडू चेस करतात. नाही थांबणार. बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप पॉइंट बाउंड्री सीमा पार. हा चौकार. खूप खूप धन्यवाद. चौकार आलाय. चांगला फटका विथ द टायमिंग खेळत असताना बॅट्समन मयूरनं खेचला चौकार. चांगला कमबॅक प्रयाग कडून. इतक्या जवाब पत्तर से वार वरती पलटवार. डॉट बॉल. प्रयागनं सुरुवात प्रयागच्या विरोधामध्ये सुरुवात जबरदस्त गुणगे टीमची. परंतु आता प्रयाग कुठे ना कुठेतरी कमबॅक करण्यामध्ये यशस्वी ठरतो. डॉट बॉल त्याने फेकला. पहिला पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेले बिनगडीबाद 11 धावा. अंतिमचे 2 बॉल आता बाकी आहेत ओव्हर नंबर 1 मध्ये. चार बॉल झालेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 11 धावा. राऊंड द स्टम्प्स. खोलात होता चेंडू. पाठीमागे निघाला. लक स्लिप मध्ये चाललाय बॉल. त्यापूर्वी फिल्डिंग होईपर्यंत 1 रन या देखील बॉलवरती पूर्ण होत्या. संघाची धावसंख्या 100 मदतीनं जाऊन पोहोचलेली ती 12 वरती. नितेश तरे सर आमच्या समवेत ॲज अ ऑफिशियल स्कोरर. किमान 10 ते 15 वर्ष तरी नक्की स्कोरिंगचा अनुभव असणारे नितेश तरे सर कर्जत टेनिस क्रिकेटमधील एकमेव ऑफिशियल स्कोरर अँड अपडेटर म्हणून ज्यांचं नाव आवर्जून संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घेतलं जातं ते नितेश तरे सर या देखील स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोरर. यांचं सुद्धा स्वागत. 12 धावा. खोलवा टप्प्याचा चेंडू मिड ऑफला चाललाय. सिंगल रनसाठी प्रयत्न चालवलाय. 1 रन या देखील चेंडूवरती पूर्ण होत्या. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होता आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 13 या धावसंख्येवरती.
टोटल 46चं टार्गेट आहे, म्हणजे 13 तर आत्तापर्यंत बनल्यात. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 33 धावसंख्येची गरज. ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट होताना पाहतात यूट्यूब या सोशल ॲपच्याद्वारे. रायगड लाईव्ह या चॅनलवरती थेट प्रक्षेपण चालू आहे. सर्व प्रेक्षकांना नोंद घ्या. 2 दिवस 2 रात्र आपण KTC लाईव्ह इव्हेंटच्या द्वारे आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं. आज देखील तेच प्रोप्रायटर आहेत, परंतु त्यांच्या सेकंड चॅनलवरून या स्पर्धेला पूर्णपणे थेट प्रक्षेपित केलं जातं. याची सर्व प्रेक्षकांना नोंद घ्या. आणि जे जे प्रेक्षक वर्ग लाईव्हच्या माध्यमातून जॉईन झालेले त्यांना आवर्जून विनंती आहे की अशा चांगल्या चांगल्या स्पर्धा जर तुम्हाला आपल्या विभागामधील जर पाहायच्या असतील तर नक्की आवर्जून सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉन आहे त्यावरती देखील दाबा आणि एक लाईक या संपूर्ण रायगड लाईव्ह टीमच्या मेहनतीसाठी होऊन जातात. धावसंख्या 13. पहिलं षटक पूर्ण झालंय. सेकंड ओव्हरला सुरुवात. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. मिड ऑफला पकडले जेल. फलंदाज बाद. धक्का पहिला गुंडगे टीमला. 13-1. वारे टीमच्या समर्थकाकडून झाला टाल्यांचा गजर. बॉलिंग मार्कवरती ऋषिकेशने घेतली पहिल्याच बॉलवरती विकेट. बॅट्समन आउट. पहिलीच विकेट आल्याच्या नंतर आपण प्रेक्षकांमधला उत्साह पाहिला. ऋषिकेशसाठी त्यांना आवर्जून टाळ्यांचा गजर केला. गावामधील एक संघ असल्याच्या नंतर, गाव एकजुटीत असल्याच्या नंतर त्यांचं बॅकबोन स्ट्रेंज म्हणजे त्यांचे प्रेक्षक सातत्यानं त्यांना पाठपुरावा देत असतात, पाठी खंबीरपणे उभे असतात. आणि तशाच प्रकारचं चिन्ह आपण या स्पर्धेमध्ये पाहतात. हा फटका उडवलाय निमेश मोहिते, टॅलेंटेड ऑलराऊंडर. त्यांच्या बॅटमधून चालला सरळ मिड विकेटला बॉल, सीमा पार. भव्य षटकार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हा षटकार आपण पाहिलं निमेश मोहिते यांच्या बॅटमधून आला. सहजतेने पूल केला. लेग स्टिक वरती गार्ड घेऊन उभे होते, त्यानंतर फ्रंट फुटचा वापर केला. आणखीन एकदा फटका जबरदस्त आहे. वाईडिश लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला सरळ व्यासपीठावरती. एक टप्पा घेत. धावा मिनिटात 4. हा चौकार. दोन बॉल मध्येच 10 धावा. निमेश मोहितेच्या किती महत्वपूर्ण फलंदाज आहे गुंडगे टीमचा ते त्याने दाखवलंय. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 वरती. विजयासाठी आणखीन 23 धावत संख्येची आवश्यकता. 15 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 15 चेंडूंमध्ये विजयासाठी आता 23ची आवश्यकता. ऋषिकेशच्या विरोधामध्ये निमेश मोहितेचं आक्रमण. हाफ ट्रॅकर आहे. कव्हर पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. फटक्याचं एक्झिक्युशन व्यवस्थित होऊ शकलं नाही. जर फटका व्यवस्थित कनेक्ट झाला असता तर नक्कीच चांगल्या धावा बनवू शकले असता. पण रील करून दाखवत असताना निमेश मोहिते नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सिंगल. या बॉलवरती टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 24 वरती. विजयासाठी 22 आता आवश्यकता राहिलेली उर्वरित 14 चेंडूंमध्ये. 14 बॉल 22. जबरदस्त सामना आजच्या या गुलाबी थंडीमध्ये रंगत असताना आजची तिसरी राष्ट्रवादी चषक
2024 ग्रामस्थ मंडळ दामत यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. धावसंख्या 24-24. बोलो तयार. आडवा बॅटनं फटका झाला, प्रॉपर कनेक्ट चाललाय सरळ डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत हा चौकार. नुकताच मान्यवरांचं शुभागमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पात्रज विभाग प्रमुख सन्माननीय शरदजी तवळे साहेबांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. काही निष्ठावंत राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते. हा फटका लॉंगॉनला खेळलेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, कॅच शिदून सुटली आहे. तत्पूर्वी 2 धावा या चेंडूवरती मिळतात. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेल्या 30. सुधाभाऊ गारे यांच्यासोबत नेहमीच खांद्याला खांदे लावून असणारे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपण पाहतात सातत्याने प्रत्येक रात्रीमध्ये हजेरी या स्पर्धेसाठी लावत असताना दोनच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 30 वरती. पाण्याची व्यवस्था करा डगआउटमध्ये. पाणी आहे परंतु बॉटल्स नाही आहेत कदाचित. आयोजन कमिटी पाण्याची व्यवस्था करा. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 16ची आवश्यकता. 12 बॉल 16ची गरज. संघ व्यवस्थापक जे आहेत वारे टीमचे त्यांच्याकडून पारितोषिक आहे. अंतिम 2 षटक आता बाकी राहिलेले आहेत. या दोन्ही गोलंदाजांच्या वतीनं जर सामना जिंकवला तर संघ व्यवस्थापक यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. दोन्ही गोलंदाजांना जर विकेट हॅट्रिक घेतल्या तर त्यांना प्रत्येकी 2-2 हजार रुपयांचं पारितोषिक इथून देण्यात येईल. एक रन या बॉलवरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1च्या मदतीने 31. 12 मध्ये 14 करायच्या होत्या. 16 करायच्या होत्या. 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 15ची आवश्यकता. बॉल तयार. हाफ ट्रॅकर एक कमबॅक झालाय. प्रॉपर बॉल. टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स. एज लागल्याच्या नंतर विकेट किपरनं पकडले. सुंदर झेल. फलंदाज बाद. धक्का लागला दुसरा गुणगे टीमला. मॅच मध्ये अजून एक कमबॅक करण्याचा प्रयत्न वारे संघ करत असताना फलंदाज बाद. धावत संख्या 31. विजयासाठी 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूंमध्ये 15ची आवश्यकता. कोलवा टप्प्याचा चेंडू मिड ऑफला चालला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ पासून पोहोचलेत. इथे वारे संघ कंबर कसत असताना त्यांना अजून हार मानलेली नाहीये. दोन्ही संघांना हार नाहीये मंजूर. परंतु कमबॅक या 3ऱ्या ओव्हरमध्ये होत असताना दर्शनच्या वतीने आपल्या टीमसाठी या बॉलवरती सिंगल. उर्वरित 9 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 14ची आवश्यकता. 1-2 डॉट बॉल. या उर्वरित 3 बॉलमध्ये एखादा विकेट मॅच मध्ये पुनरागमन पकड मजबूत करेल वारे टीमची. बॅकफुटला जाऊन स्लाइस करत असताना डीप कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पहिली सिंगल. वेगानं सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला जोपर्यंत बॉल पोहोचतोय तत्पूर्वी 2 धावा झाल्यात पूर्ण. चांगली फिल्डिंगची व्यूहरचना सजवण्यात आलेली आहे. शरीरापासून भरपूर दूर होता रूम मिलाला.
निमेश मोहिते यांना ही विकेट महत्वाची वारे टीमसाठी. जर ही विकेट निमेश मोहितेची कमवली दर्शननं तर मॅच मध्ये जबरदस्त पकड मजबूत करेल. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ती 34 वरती. आता इक्वेशनचा विचार केला 8 बॉलचा खेळ बाकी, 8 चेंडूंमध्ये 12ची आवश्यकता. 8 बॉल 12 धावा, निर्णायक 2 चेंडू, एखादी विकेट निमेश मोहितेची प्रयत्नामध्ये असेल तर एकीकडून गुणगे टीमचे समर्थक म्हणत असेल की निमेशने या 2 बॉलवरती मॅच खुली करू देत. फुल टॉस जेलची शक्यता पुन्हा एकदा. खेळाडू पोहोचले, झाली चूक, बॉल चालला सरळ सीमा पार. ब्लॅक स्क्रीनला धडकत असताना 4 की 6. पंचांचा इशाराची वाट पाहूयात. पंचांना घोषित केला हिट्स ऑन 6. षटकार आलाय 6च्या मदतीने. संघाची धावसंख्या व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते. संघाची धावसंख्या 41 वरती. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. उर्वरित 7 बॉलचा आता खेळ बाकी आहे. धावा पुस्तकावरती धावा लागल्यात 41 धावा, म्हणजे विजयासाठी 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये 5ची गरज. गोलंदाज तयार, समोर उडवलाय. मॅच फिनिश, टिपिकल अंदाजानं फिनिश केलाय सामना. निमेश मोहितेने ठोकलाय हा विजय षटकार. धन्यवाद धन्यवाद. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना विध्वंसक बॅटिंग मिडल ऑर्डर मध्ये 7 बॉल मध्ये 3 षटकारांच्या मदतीने त्यांना धावा बनवल्या. 26 टॅलेंटेड ऑलराऊंडर निमेश मोहिते ठरलेले आहेत या सामन्याचे सामनावीर. +1 विकेट, मॅन ऑफ द मॅच. चला गावदेवी बडवल टीमचे कॅप्टन आपण त्वरित उपस्थित व्हा. गावदेवी बडवल टीमचे संघनायक आपण त्वरित उपस्थित व्हा. निमेश मोहिते आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी उपस्थित व्हा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. मॅन ऑफ द मॅच निमेश मोहिते. चला मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत लगेचच, आणि त्यानंतर आपण लगेचच करत आहोत दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये टॉस. जावेद भाई यांच्या शुभाशय आपण हा टॉस करतोय. 3 ओव्हरचा सामना, सेकंड राऊंडचा, याची नोंद घ्या. गुणगे टीमने टॉस जिंकलेला. डिसिजन काय? फिल्डिंगला पसंती दिली. लगेच मॅन ऑफ द मॅच निमेश मोहिते उपस्थित झालेले आहेत. जावेद भाई यांच्या शुभाशय आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊयात.